नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ दत्त आणि अनिखिल. अगदी बाहेर निघता व्लॉग सुरू करते. तर आम्ही चाललोय सखीच्या बर्थडेच्या शॉपिंगला. काल जायचं होतं बट काल प्रकट दिन होता आणि दादा मी जाणार होते आधी. पप्पा दार लावा आधी. काल मी आणि दादा जाणार होतो बट त्या गाडीच्या गडबडीत झालं नाही. आज मी आणि आयुष जाणार होतो पण काही कारण ते कॅन्सल झालं. नंतर मी आणि वहिनी जाणार होतो पण आज मंडे तिच्या ऑर्डर असतात त्याच्यामुळे ते पण कॅन्सल झालं. नाव मी आणि आई चाललोय. वहिनी झेंड्यावर पंढरपूर करून आमच्याकडे लिस्ट दिली आहे. आमची ऑटो आली आहे. स्टे ट्यून. आता खेळण्यांच्या दुकानात गेल्यानंतर कुठून सुरुवात करावी आणि कुठे थांबावं हे आम्हाला कळतच नव्हतं. बट मी जी लिस्ट बनवून गेली होती त्याच्यातल्या काही गोष्टी मला इथे सापडल्या. त्यानंतर मी एका अजून दुसऱ्या शॉपमध्ये गेलो होतो जिथे आई घरची सगळी खरेदी करत होती. ब्रश, बेसिक काय असेल नसेल ते. आणि इथेच आमचा अजून 1-1.5 तास गेला आणि खूप थकलो होतो आम्ही त्या दिवशी. आम्ही आल्यापासून कंटिन्यू फिरतोय. काही शूट नाही घेतलंय. बऱ्यापैकी वस्तू मिळाल्या बऱ्यापैकी मिळाल्या नाही आहेत. मला पुन्हा चक्कर मारावं लागणार आहे आयुषला नाही तर बहिणीला घेऊन. मुळात एक तिचं गिफ्ट आणि एक ड्रेस राहिला आहे आणि एक डॉल होती जी मला इतकी आवडली होती बट तो फ्रेश पीस नव्हता. खूप गोड होती का काही ती डॉल. आई तर म्हणत होती सखीच आहे ती. त्यामुळे त्या दादाला सांगितलं की तो मला उद्या मागवून देणार आहे. सो लेट्स सी. होतं तेव्हा ठरवलं होतं आईला साडी वगैरे घ्यायची होती, ड्रेस घ्यायची होते. काहीच नाही झालं आहे. अवतार बघू शकता तुम्ही. 2 तास आम्ही कंटिन्यू फिरतोय. तिथे जावं लागेल. इथे नेणार ना हां. आता मी ज्यूस प्यायला थांबलो आहे. मस्त आहे. फर्स्ट टाईम आलो का गं पण आईला आवडलं आहे. बघू आता कसं काय होतं. कट टू दुसरा दिवस आणि आज सकाळपासून माझी इतकी चिडचिड चालू आहे. मी हे रेकॉर्ड पण यासाठी करते की नंतर लक्षात राहावं की आज हालत माझी कशी होती. आज माझ्याकडे 3 ब्रँड शूट आहे. खूप मोठे मोठे ब्रँड आहेत पण मला अजिबात करायची इच्छा नाही आहे. एक तर मी कसा तरी केला आत्ता जो बेसिकवाला होता तो. बाकी माझी करायची इच्छा नाही. सकाळपासून निखिलशी भांडण होतं आहे. रिझनही असंच आहे की त्याला आम्ही आता खूप मिस करायला लागलो आहे. आता जवळजवळ 1.5 महिना झाला आहे त्याला जाऊन. आणि सकाळी सकाळी त्याच्याशी पण माझं फोनवरच वाजलं की तू का जाऊन बसलायस तिकडे असं तसं. आणि काहीच करायची इच्छा नाही. माझं सेशन होतं. माझं अर्धं सेशन झालं. दादाला म्हटलं नाही यार मला त्रास होतोय सेशन नाही करायचं आहे. सखीला मी बऱ्याच वेळापासून घेतलं नाही. आई तिला कुठे कुठे घेऊन फिरते की तुझं काम झालं पाहिजे म्हणून. मला ते पण नको वाटतं. माझी स्वतःवरच आज इतकी चिडचिड होते. काहीच करायची इच्छा नाही आहे बट ॲट द एंड काम करून द्यावं लागणार आहे. पण नाही करायचं आहे अशी काहीतरी हालत आहे. आणि तुमचं असं बऱ्याच वेळेस होत असेल की उगाच कोणावर तरी चिडचिड होते. काय होतं काही कळत नाही आहे. पप्पा भिजलं की तुला हेल्प करू का, तुला काय हवं आहे, तुला काय होतं आहे. मला नाही माहिती मला काय होतं आहे पण माझी चिडचिड होते. मे बी रिझन निखिलच आहे. आय डोंट नो तो माझे ब्लॉग बघतो की नाही पण बघत असेल तर तुझ्यामुळेच ही सगळी चिडचिड होते आहे. असो एक काहीतरी आवडलं आहे. 2 प्रॉडक्टने मेकअप केला होता. तसंच काहीतरी एक शूट होतं अँड प्रॉडक्ट्स आर ॲक्च्युली गुड. तुम्ही बघितलं असेल मी फेसेस कॅनडाची स्टोप क्रीम तर बऱ्याच वेळेस तुम्हाला सांगितलं. मी प्रॉडक्ट टॅग पण करेल खाली. ॲक्च्युली मस्त आहे. मी आत्ता फक्त ती लावली बाकी काहीच नाही लावलं आहे आणि ते ॲक्च्युली माझ्या स्किनवर पण वर्क करते. सखी आली आहे. सखी रडती आहे. चला आता त्यांचं काय असेल ते बघूयात. आजच्या दिवसातल्या 4थ्या ड्रेससोबत मी तुमचं स्वागत करते. तर आज मी नाही आज वहिनी चिडली. वहिनी का चिडलीस तू? बिकॉज ऑफ दॅट कमेंट. हिने काल का परवा व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर एक कमेंट आली होती जी माझ्या तब्येतीवर होती. ती इतकी टेन्शन घेते काम ना धाम. ती एका पॉईंटला रडायवर पण आली होती मला आणि तिने त्या बाईला रिप्लाय पण दिला. काल दिला होता आय थिंक. त्या बाईचा पुन्हा रिप्लाय आला आणि त्याच्यावर ही मेडिकलमध्ये होती. तिकडनं फोन करून माझ्यावर तंतन करत होती. बघा ती बाई म्हटलं अगं तू काय टेन्शन घेते. ती मला बोलते सोड तू. बट ये घाबरू नकोस पूनम ये. ती बाई आपल्याला बघत असणार आहे. आपण तिचं जरा कौतुक करूया. मी तिचा फोटो लावणार आहे आज. इतकी सुंदर इतकी गोंडस बाई आहे ना ती. विचार मात्र वाईट आहेत तिचे. सो त्यामुळे मी तुम्हाला तिचा फोटो आणि कमेंट्स दाखवते आणि परत येऊन तुमच्याशी बोलते. तर सिक्युरिटी रिझन्समुळे मी तिचा फोटो आणि ID नाही शेअर करते बट कमेंट शेअर करते. आय होप तुम्ही त्या कमेंट्स आणि त्या गोंडस बाळाचा चेहरा बघितला असेल जिच्या डोक्यात इतके वाईट विचार आहेत. बाळासोबत आहे अगं राणी किती भोळी पाहिली ना. अगं ते बाळ ते गोंडस बाळ जे मला नावं ठेवत होतं ते बाळ तिने ब्लॉक करून टाकलं आम्हाला. आता सॉरी म्हणायला नाही आली बट ती अति बोलत होती. तुला काय प्रॉब्लेम आहे का माझा माहेर राहायचा? नाही. तुला माझ्या तब्येतीचा काय प्रॉब्लेम आहे? नाही. पण तुम्हाला काय आहे? आणि मी तुम्हाला सांगते इनी मला काढून दिलं, पप्पानी मला काढून दिलं, दादाने मला घरातून काढून दिलं.
या सगळ्यांनी चाल करून मला घरातून काढून दिलं, तरी मी घरातून जात नसते जोपर्यंत माझं मन भरत नाही तोपर्यंत. सेम सासरी मला आई दादांनी हाकलून दिलं, निखिलनी काढून दिलं, तरी मी त्या घरातून जाणार नाही. माझी मर्जी, कधी कुठे राहायचं कधी कुठे नाही राहायचं. सो तोंड सांभाळून बोलत जा. आम्हाला नाही, आता हे बघितलं ना, हिच्यावर जेवढा इफेक्ट झालेला होता त्या गोष्टीचा, मला काही वाटत नाही. मी तर तिचं मस्त इन्स्टाला सगळं ठेवलं, तिला बायांनी छान छान प्रेम पण करून आला तिच्यावर जाऊन. मला नाही फरक पडत ह्या गोष्टींचा, बट तुमच्या गोष्टीने कोणाच तरी मेंटल हेल्थ खराब होऊ शकते. सो लिमिटमध्ये राहा, काही नाही हे. आणि हे सगळं सायबर क्राईमच्या खाली येतं. आणि बॉडी शेमिंग तर गुन्हा आहे. जे काय नाव आहे, श्रावणी ताई, जर तू बघत असशील, एक तर जर तुला आम्ही आवडतच नाही तर तू येतेच का आम्हाला बघायला? आणि हे काय मला तिला म्हणा तोंड काळ करायला, म्हणजे तुझा काय हक्क आहे? तिला काय हक्क आहे बोलायचा? तोंड काळं आणि करायला गेलं वगैरे. सखीला काल ती म्हणत होती माझ्या लेकीला काही बोलायचं नाही, मला बोल काय बोलायचं ते, या बायकांना पण काही बोलायचं नाही, माझ्या पप्पाच्या घरी मी राहील. तुला तुझ्याच भाषेत सांगते, तुला घरी मे बी तुझे मम्मी पप्पा ठेवत नसतील तुझ्या त्या विकृतीमुळे, विचित्र स्वभावामुळे, मला ठेवतात. आणि तू नको तुझं तोंड खराब करू बोलून, पण माझं एक म्हणणं आहे, तुला ती नाही आवडत तिची व्हिडिओ बघू नको. दॅट्स इट. तुझी कोणाच्या शरीरावर बोलणं, कोणी माहेरी राहणं, म्हणजे मुलीचं लग्न झालं म्हणून तिला माहेरी राहायचा हक्क नाही, हे सब चुकीचं आहे. आता ही माहेरी जात नाही, त्यात माझा दोष नाही, मी सोडते ना तुला माहेरी. मला शेड्यूलमुळे नाही जाता ती जाते. हा, तर मी सांगत होती की आम्ही पूनमला दाबून ठेवलं की हे पूनम माहेरी जाऊ नको. पूनमचं तर लक्ष नाही माझ्याकडे. तू मला नंदेचा मान देते म्हणून लोक मला असं बोलतात, जळतात ते. आणि इथे म्हणून माझा मेकअपचा क्लास होतोय, माझ्या आजचे शूट होतात, ते होत आहे, त्या चिन्हातलं होऊ शकत नाही. हे माझे सासू सासरे पण समजूतदार आहे म्हणून त्यांना कळतं, यांना पण कळतं. तू नाही येत आहेस. बरं, ती इंजिनियर आहे, कोडिंग बिडिंग करायची हे तिचं बायो आहे तिचा. तू काय कोडिंग करत असशील ग राणी? तुझ्या मनात, तुझ्या डोक्यात जर असे विचित्र विचार असतील तर हा आनंद आहे आमच्यासाठी. सखीला इथे गौरी मिळते. टाकून निघून गेली, पण त्याच्यामुळे आपले सगळे डिस्टर्ब झालो. मी नाही झाली. ही इतकी डिस्टर्ब होती, इतकं टेन्शन घेत होती. तिला म्हटलं अगं तू वेट का, तू कशाचं ताण घेते? आमच्या मॅडम ब्लॉगिंग सोडू शकता अशा टेन्शन मध्ये आलेल्या होत्या आज. म्हणलं चिल राहा, मला नाही फरक पडत. नाही म्हणत काय नाही म्हणत. दोघींचं भांडण चालू आहे. असं आम्हाला सगळ्यांना बाहेर जायचंय. चला मी आवडते. मला पण आधी आवडायचं. ते झाडू मारायला गेलं. पुन्हा माझी लेक तर फक्त टीव्हीत घुसायची, बाकी आता. सखी, कोणाचा बर्थडे? काय गिफ्ट घ्यायचं? काहीच नाही म्हणा, काहीच नाही सांग. जो आला त्याला सांगते माझा बर्थडे, गिफ्ट घ्यायचं. तर तिला जर कोणी विचारलं ना काय गिफ्ट घ्यायचं, ती म्हणती फक्त गिफ्ट घ्यायचं, फक्त गिफ्ट घ्यायचं. आणि तिला मी काल ऍक्च्युली छान छान गिफ्ट आणलेत. अजून मी कोणालाच गिफ्ट नाही आणले, मी फक्त सखीला गिफ्ट आणलेत. तुला नाही आणलंय मी. तू कोण आहे माझी? इकडे बघ. गब्याचा एवढा धाक ना मला बाहेर गेल्यानंतर. एवढा मम्मी पप्पाचा पण नाही, एवढा गब्याचा धाक आहे. असो, आम्हाला सगळ्यांना आवरायचं आहे आणि कुठे चाललोय ते तुम्हाला सांगतेच. चला. सखी काय करतो तू? ती बघते मला काय खायचं ते. मला काय खायचं? पावभाजी. तुला मामीला विचार, तुला काय खायचं? विचार मामीला. मामाला विचार, मामीला विचार. तुला काय खायचंय? तुला पावभाजी कळते का? ते बघ, मला तर आली पावभाजी. आपल्याला नाही बेटा पावभाजी, आपण डाएटवर आहे. पावभाजी खायची आपण. तिला पाव दे थोडा. हाताची गाडी, हा तोंडावर बोट. व्हेरी गुड. काय कोणाला धाक दाखवणं चालू आहे माझ्या पोरीला? कसा सांग मला. हाताची गाडी हे पाहिजे की नाही तुला? पाहिजे ना हाताची गाडी. हा तोंडावर बोट, तोंडावर बोट, डोळ्यावर नाही तोंडावर. इथं बोट ठेवायचं असं, इथं. तिला म्हण मामाच्या खिशात फाटकी नोट. हा नाही असं 2 मिनिटं असंच बसायचं, हालायचं नाही, असंच. अत्याचारी मामी. नाही भेटणार. हाताची गाडी कर. हा तोंडावर बोट. आमच्या दीदीचा अभ्यासाचा टाइम बघा. हे दे तिला, मला मोबाईल दे बघायला बघ झोपलं. तुम्हाला काय शूट करायचं करा. सखी चल ना झोपायला.
चल चल वहिनी पाठवतील झोपायला. पूनम गौरीला फक्त लिहायला नको, स्पेलिंग वाचायला लाव. पा अभ्यासाची पद्धत पा आमची. आणि मग आम्ही कधी जागली तो अभ्यास घ्यायला माझ्या पोरीचा. माऊ दिवसभर काम आमची लेक इतकी थकते की आमची लेक एका कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट आली होती मॅथच्या. 20 तारखेला ते कॉम्पिटिशन झालं होतं ना, आम्हाला आज सर्टिफिकेट दाखवले की हे माझा फर्स्ट रँक आलाय म्हणून. हो का, मग तू सांगितलं का पण नाही आम्हाला, पण तू जर फर्स्ट रँक. विष्णू घेणे सखी मुलं विष्णू. बाई बाई बाई, सखी मला विसरून गेली का. ए सखी चल ना, सखीचा तर ऍटिट्यूड पाय. सखी सखी चल मला पेन्सिल दे. सखी ते एखादं गाणं किंवा पत्र लिहिते असं आवतं रे. सखी आणि चॉकलेट कोणी खाल्ले एवढे. सखीनच. नाही सखी नाही खाणार एवढे चॉकलेट. मी 2 खाल्ले, सखी मी 2 खाल्ले. तुमचा बेत पाहते मी, थांबा. झाला का अभ्यास. मामा अभ्यास झाला. झाला अभ्यास मऊ. चल बेटा, मग आम्हाला सगळ्यात लवकर जायचं असतं, आपलं काही नाही. ते बघ तिची कन्सेप्ट अशी गाणं झोपून करायचं. सखी 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 चल ना झोपायला जाऊ. चल हे असं असतं, एक तर आम्हाला वरतून उडून आणावं लागतं. कोणी मारलं, कोणी मारलं सांग सगळ्यांना. कोणी मारलं, कोणी त्रास दिला तुला, कोणी मारलं. जास्त रडू येते. कोणी त्रास दिला तुला सांग ना, कोणी मारलं तुला. मामीने मारलं का मामाने मारलं, कावर मारलं. बाबांना आवाज देऊन सांग, बाबांना म्हणा मामाने मारलं. खाली नको जाऊ, इथूनच आवाज देऊन सांग. असं काहीसं असतं. एक तर तिकडून इकडे उचलून आणावं लागतं गौरीला, सखीला, नाही तर गौरीला इथून बळजबरी हाकलावं लागतं वरती. आता सखीचे हवे नको ते सगळे उद्योग सुरू होतील. हे काय काय. हा इकडे आपण सगळ्यांशी बोललो. आपण खूप दिवसापासून सगळ्यांशी बोललो नाहीये. बरं नको बोलू, तू खेळ. तर बेसिकली मगाशी जो टॉपिक अर्धवट राहिला होता तो मला कंटिन्यू करायचा होता की ती जी पर्टिक्युलर पर्सन XYZ ती बोलली. आता मी सोडून दिलंय बॉडी शेमिंगबद्दल बोलणं किंवा माहेरी पडलेल्या गोष्टीवरनं बोलणं. सगळी बाप्पाला लागून जाईल, नको बाप्पा फटका देईल. मग मी या गोष्टींवर बोलणं खूप आधी सोडून दिलं. मी तुम्हाला आधी पण बोलते निगेटिव्ह कमेंट्सवर बोलायचंच नाहीये. काय बाप्पा रडतोय, मग तू बाप्पाला फटके देते. बाप्पा रडेलच ना, बाप्पाला सॉरी बोल. मी परत नाही करणार. मी गुड गर्ल आहे. हां आता बस खाली. खरंच गुड गर्ल आहे. सो बेसिकली मी एक्सप्लेन पण नाही करणार की मी का माहेर राहते किंवा, कारण ती पर्टिक्युलर पर्सन मला तेवढी मॅटर पण नाही करत. बट माझा फायदा आहे, मी माहेरी राहते. उलट माझ्यामुळे त्यांना थोडाफार त्रास होतोय. स्टील मी माहेरी राहते आणि आमच्या घरी सगळं ओके ओके. आणि त्याने मी नाहीच बोलू शकत आहे बघा. ओके, तर मी सांगत होते की माझ्या बॉडी शेमिंगबद्दल किंवा माझ्या माहेरी राहण्याबद्दल मी खूप आधी बोलणं सोडलं आहे. बट अशा गोष्टी येतात. तर दिवशी पण मी एक छोटासा व्हिडिओ टाकला होता. मोठं तर निगेटिव्ह कमेंटवर बोलणं खूप आधी मी सोडून दिलं होतं. बट दिस इज समथिंग बिलो द बेल्ट. तोंड काळं करायला आली आहे, हे वाक्य तुम्ही तेव्हा ऐकलं पण नव्हतं. आई जेव्हा बोलली तेव्हा मी ती कमेंट ठेवली की यात खरंच आहे, सखी नको, यात असं पण बोललं गेलेलं आहे. मी माहेरी माझ्या सुखासाठी आलेली आहे. माझे क्लासेस होत आहेत, माझं सगळं मार्गी लागतंय, माझे शूट्स होत आहेत जे माझ्या सिन्नरला झाले नसते. माझ्या घरचे पण तेवढे समजूतदार आहे की कुठे कोणतं काम होऊ शकतं. प्लस आमचं काहीतरी प्लॅनिंग पण चालू आहे फ्युचरचं. आणि मी नाही एक्सप्लेन करणार ते. बॉडी शेमिंगचं म्हणाल तर मला आधी त्रास व्हायचा, म्हणजे कॉलेजनंतर. कॉलेजमध्ये पण मला माझे मित्रमैत्रिणी बोलायची मला वाटत नव्हतं. 3रे 4थे कोणी मला बोललं तर माझे मित्रमैत्रिणी माझ्यासाठी स्टँड घ्यायचे. सो माझ्याकडे तो ऑलरेडी कॉन्फिडन्स होता की यार बाकीच्यांचं नाही माहिती बट माझ्या इनर सर्कलसाठी मी मेन आहे. सेम माझं लग्नानंतर कॉन्फिडन्स थोडा इकडे तिकडे गेला होता बिकॉज ऑफ अदर रिलेटिव्ज ॲज वेल. त्यांच्याचमुळे झालं होतं. बट ठीक आहे, मी ग्रुपमध्ये गेली, मला शुभू भेटली. शुभूची पण तब्येत खूप होती. तिचा स्वतःकडे बघायचा एक वे होता की नाही यार मी खूप भारी आहे, मी खूप सुंदर आहे. आणि आपण शिकतो. मलाही तो कॉन्फिडन्स येत गेला हळूहळू. मम्माला पाहायला लागलं आणि मी त्यानंतर त्या गोष्टी सोडून दिल्या. कंटेंट क्रिएशन नंतर मधून यायचं तर मी उत्तरं पण द्यायला लागली. सो माझ्यासाठी या गोष्टी मॅटर नाही करत. बट बऱ्याच वेळेस आपण इन जनरल टर्ममध्ये बोलून जातो. तर ती माहेरी पडली आहे, तिला नवऱ्याने सोडून दिलं आहे, 4 वर्ष झाले, अजून पोरगं होत नाही आहे. बट ह्या गोष्टी समोरच्याला खूप वाईट प्रकारे इफेक्ट करू शकता. सो
थोडं बोलावर कंट्रोल ठेवा. तुम्हाला व्हिडिओ नसतील आवडत बघू नका. आणि हे मी फक्त त्या एक पर्टिक्युलर पर्सनसाठी बोलते. आपला ऑडियन्स खूपच चांगला आहे, त्या पद्धतीचा अजिबात नाही. आणि मलाही शिवीगाळ येत नाही, आई शपथ मला शिव्याच देता येत नाही. त्यामुळे मी पण बिलो द बेल्ट हिट करून तिथे काहीच बोलू शकत नाही. येतच नाही तर काय बोलणार. त्यामुळे जे काही होतं ते असं होतं. बट आय थिंक बोलताना काळजी घेतली पाहिजे. आणि सखीला कार्टी वगैरे म्हणणं, तिला काय कळतं. तिचा कंटेंट मी क्रिएट करते, कंटेंट क्रिएट करते, तिच्या मेमरी शेअर करते. तुम्ही बघत असाल तुम्ही सखीला तुम्ही म्हणता की ताई तू व्हिडिओ जास्त दाखव, पण मी खूप कमी दाखवते. कारण तिला बळजबरीपासून तिच्याकडनं काही मला कधीच करून घ्यायचं नसतं. हे जे आमचं नॅचरल चालू असतं हेच मी करते. आम्हाला वरती चढायचं आहे आणि इथून इतका उद्योग करायचा आहे की बास कधी. तर असो. आणि या गोष्टीत आई आणि वहिनी पण याच्या आधी कधीच बोललं नव्हतं. बट आज तर आईपेक्षा वहिनीला खूप जास्त हिट झालं होतं. ती मेडिकलमध्ये इतकी डिस्टर्ब होती तर सेकंड कमेंटनंतर की तिला असं झालं की दीदी माझ्यामुळे तुम्हाला बोलताय का, ती मला भोई म्हणते, तुम्हाला असं म्हणते. म्हटलं की चिल, तू टेन्शन न घेऊ. आमचं खूप चांगलं रिलेशन आहे. ती माहेरी जात नाही जास्त आणि मी माहेरी जास्त असतं. याचं रिझन असं आहे की तिला मम्मा नाही आहे तिकडे, सो तिला नाही आवडत तिकडे जास्त टाईम स्पेंड करायला. प्लस तिच्या बहिणी पण नाशिकमध्ये, त्यांचं येणं जाणं सुरू असतं. तिला 2 बहिणी आहेत. सखीचे कपडे चेंज करायचे आपल्याला अजून, सो त्यांचं कंटिन्यू इकडे येणं जाणं असतं. आणि माझं म्हणाल तर माझं पुण्याला असं नातेवाईक रिंकू मावशी सोडली तर कोणीच नाही. रिंकू मावशी आणि सोनू मामा सोडलं तसं मला वाटतं इकडे यावं, इकडे राहावं. इकडे आईच्या मैत्रिणीसुद्धा माझ्या मैत्रिणी, मी तिथे बसून पण गप्पा मारते. सो माझा कम्फर्ट झोन आहे. मी आत्ता जर सिन्नरला असते तर माझी एक्सरसाइज वगैरे काहीच झालं नसतं. काय करू मी माझ्या लेखीचं, माझं काहीच झालं नसतं. जे इथे माझं खूप चांगल्या प्रकारे होतं. आणि मी एक्सप्लेन नाही करत आहे, हे मी जस्ट तिला सांगते श्रावणीला की राणी असं असं आहे. सो पुढच्या वेळेस बोलताना तोंड सांभाळून बोल. मी ऑलरेडी इंस्टाला व्हिडिओ टाकला आणि तूच बघ खाली बायकांनी ज्या कमेंट्स केल्या ना, एकदा तूच बघ. तुझी विकृती दिसते त्यात, माझं काही दिसत नाही. माझी तब्येत कशी असो, मी काही असो, डोली असो, माझ्या नवऱ्याला आवडते मला. आणि नवरा पण जाऊते माझा, नवरा पण जाऊते. मला स्वतःला आवडते आणि यातच माझा काय तो आनंद आहे. आणि ॲटलिस्ट मी वर जाताना माझ्याकडे असं ते पाप टाईप काहीच राहणार नाही. कारण मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही. या बाबतीत मी खूप साफ मनाची. किंवा माझ्याकडनं काही नाही झालं तर मी तोंडावर सांगते की बाई माझ्याकडनं नाही होणार. पण मी ट्राय करते जर कोणी माझ्याकडनं काही हेल्प मागितली तर. आणि मी नाही जात बिलो द बेल्ट, मी नाही हिट करत नाही. सो बस आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आता मी सखीकडे बघते. सखी हे काय, सखी हे काय. आता सखीची गंमत बघा. थांबा 1 मिनिट. आई जा तू फिरायला, घरी आजी आली. चल ये मी. हां बाय बाय बेटा. आई जा ना तू. मी येते ना बेटा, लगेच येते, 2 मिनिटात येते मी. ते ठेव. जाय तू घरी आजीकडे जा. बाय. कामाला नको जाऊ. अगं मी लगेच 2 मिनिटात येते बाळा. तू कशाला येते? आईला ना मी जेव्हा कॉलेजहून यायची ना तेव्हा मला आई घरात लागायची. सो माझं असायचं आई घरी ये, आई घरी ये. मी लगेच फोन करायची. एकच राऊंड. त्यानंतर गौरी होती. आईला अरे एकच मारते, एकच राऊंड मारते. आईला मैत्रिणीसोबत कधीच बाहेर जाऊ देत नव्हती की आजी माझी बाहेर न्यायचं नाही. आणि आता गौरी थोडी वयात आली होती, समजायला लागलं होतं की जात जा आजी तू. तर बघा हे पिल्लू आलंय. बाय बाय. 2 मिनिटात येते मी, जास्त नाही. आई नको जाऊ हे वाक्य इतकं पाठ आहे की आईच्या मैत्रिणी पण तिला चिडवतात की ओ जाधवबाई चला. आणि सखी म्हणते नाही आई नाही येणार, आई ते नको जाऊ. 2 मिनिटात येते. असो हा गोंधळ आता सुरू राहणार आहे. आता आमचा अभ्यास सुरू होणार आहे. उद्या परवा आमचा बर्थडे, उद्या दिवसभर त्या पण तयारीत जाणार आहे. सो स्टे ट्यून. पुढचे ब्लॉग खूप छान असणार आहे. चला बाय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या ब्लॉगमध्ये काय आवडलं तेही खाली कमेंटमध्ये सांगा. आणि मी जे बोलली त्याला तुम्ही ॲग्री करत असाल तर तेही शेअर करा. चला बाय.